दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या सगळ्या मुलांना. छान मस्त आता एन्जॉय करायचा आहे ना. एकदम छान मूड आहे की नाही सगळ्यांचा. आणि आपलाच दिवाळीचं स्पेशल केंद्र पण आहे. आणि आता दिवाळीची तयारी, शॉपिंग, फटाके हे सगळं करताय की नाही. पण त्याच्याच बरोबर आई पण घरी काम करते की नाही. घरी साफसफाई करतेय. तर ही दिवाळीची आपण छान तयारी करतोय. आज आपलं दिवाळीचं स्पेशल केंद्र आहे. त्यातल्या खूप छान गोष्टी आपल्याला मागच्या दसऱ्याच्या केंद्रामध्ये जशा आदित्यदादांनी सांगितल्या किंवा आताही आपण दिवाळीच्या गोष्टी ऐकणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी जर आपण ऐकल्या तर तुम्ही असा एक विचार केला तर त्यामध्ये एक कॉमन थ्रेड आहे. तो म्हणजे की जसा रावणाचा वध केला श्रीरामांनी किंवा नरकासुराचा वध केला. तर हे काय आहे म्हणजे गोष्ट म्हणून ऐकायला ठीक आहे, पण आता कुठे रावण आहे किंवा आता कुठे नरकासूर आहे. तर आपण ह्या गोष्टी का ऐकतोय आता आणि आपण हे सगळे ट्रेडिशन्स का फॉलो करतोय बरं. तर एकदा स्वामींनी आम्हाला असं सांगितलं होतं की ह्या जे सगळे रावण किंवा नरकासूर ह्या गोष्टी काय सिग्निफाय करतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता केंद्रातल्या गोष्टी ऐकून की बाहेर असलेल्या वाईट शक्ती हा तर एक भाग आहेच आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्या आतमध्ये ज्या काय वाईट गोष्टी आहेत. आपण वाईट आहोत का नाही. आपण सगळी छान मुलं आहोत हो की नाही. केंद्रात जाणारी, आईबाबांचा ऐकणारी, अभ्यास करणारी. पण तरी सुद्धा जर आपण एकदा थोडा वेळ शांत बसून विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या इंट्रोस्पेक्ट केल्यावर लक्षात येईल की थोडं थोडं काही काही थोडं चुकतंय. काहीतरी कमी आहे. मला खूप राग येतो. आई बाबा काही बोलले तर मला उलट उत्तर द्यावं असं वाटतं. भांडण करावं असं वाटतं. अभ्यासाचा कंटाळा येतो. असू दे कधी कधी असं होतं. पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यातनं आम्ही त्याच्यावर मात करून त्याच्यातनं पुढे काहीतरी जास्त चांगलं स्वतःला कसं घडवू शकतो हे सिग्निफाय करणारा हा दिवाळी हा सण आहे. तर म्हणजे आता दिवाळीत स्वामींची एक ना खूप आवडीची कविता होती की पणती जपून ठेवा अंधार फार झाला. म्हणजे पूर्वीच्या काळी कसं होतं की दिवे इलेक्ट्रिसिटीचे तर नसायचेच. त्यामुळे सूर्य बुडाला सनसेट झाला की अंधार. आणि विशेषतः दिवाळी ज्या दिवसात येते की नाही ह्या विंटरमध्ये तेव्हा तर अजून लवकर अंधार होतो. मग काय तर एक छोटीशी पणती जरी लावली तरी तो ती काळोखाला दूर करते. तसं आम्ही बाहेर तर ह्या दिवाळीमध्ये पणत्या लावू मजा करू. आता तर काय मस्त इलेक्ट्रिकचे केवढे दिवे छान ते सगळं करूच. पण आपल्या मनामध्ये सुद्धा एक पणती लावायला पाहिजे. आणि ती कुठली पणती. तर आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक ओरिजिनली ना देवानी स्पार्क दिलेलाच आहे बघा. की आपण कितीही वेड्यासारखे वागलो कधीतरी आपल्याला खूप राग येतो काही करू नये असं होतं. असं सगळ्यांचं होतं. पण तरी सुद्धा आपल्याला आत कुठेतरी एक असं वाटत असतं की नाही हा मला हे नाही करायचंय. मला चांगला अभ्यास करायचा आहे. मला चांगले मार्क मिळवायचे मला पुढे जायचं किंवा मला ध्यान करायचंय. हे जे चांगलं करायचं आहे आहे त्याच्यापेक्षा जास्त डेव्हलप करायचंय. हा एक ओरिजिनल स्पार्क आहे आणि तो प्रत्येकाच्या मनामध्ये देवबाप्पांनी जन्माला घालतानाच घालून पाठवलाय. तर ह्या दिवाळीच्या निमित्ताने आपण काय काम करायचं की ती जी पणती देवबाप्पांनी लावून पाठवली जो स्पार्क आहे तो आम्ही जास्तीत जास्त प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करायचा. काय होतं इच्छा असते अभ्यास करायचा पण मग गाणी गोष्टी पिक्चर मित्र हे ते त्यात ते मागे पडून जातं. जर आता दिवाळीच्या सुट्ट्या आहेत एन्जॉयमेंट आहे पण त्याच्यामध्ये 5 मिनिटं का होईना पण आपली साधना आपला अभ्यास ह्याला जर आम्ही वेळ दिला तर हा जो स्पार्क आहे की मीच काहीतरी चांगलं करणार आहे माझ्या अभ्यासामध्ये किंवा मला जे कुठलं करिअर करायचंय पुढे त्याच्यामध्ये जो स्वामींनी आम्हाला मार्ग सांगितलाय ध्यानाचा त्याच्यामध्ये. आणि हे सगळं करण्यासाठी जी एक आपल्या मनाची शक्ती लागते की नाही एक कंट्रोल लागतो आपल्याला की म्हणजे आता मला खरं तर अभ्यास करायची गरज आहे पण बाहेर आवडीचा पिक्चर लागलेला आहे. मग मी माझ्या मनाला समजावायला की आता नाही तो पिक्चर नाही बघायचा आता अभ्यास करायचा आहे. हे करण्यासाठी किंवा चांगला अभ्यास करण्यासाठी जे कॉन्सन्ट्रेशन लागतं ह्या सगळ्या कपॅसिटीज कुठून डेव्हलप होतात. तर ही आपण जी स्वामींनी सांगितलेली आपण केंद्रात जी मुख्य ध्यानाची म्हणून ध्यान मार्ग हा उपासनेचा मध्यवर्ती मार्ग असं स्वामींनी सांगितलंय की बाकी सगळं स्तोत्र वगैरे आपण म्हणतो हे खूप छान आहे ह्याचा खूप फायदा आहे. पण
ध्यान मार्ग हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि तो काय करतो, तर आता जी मोठी मुलं आहेत त्यांना माहिती असेल की सायंटिफिकली तो काय करतो, तर इट गिव्स द स्ट्रेंथ टू युअर माइंड अँड युअर इंटेलेक्ट. हा जो विकास, हे जे डेव्हलप करायचे, कोर डेव्हलपमेंट म्हणतात ना आजकाल, जिमला जाणाऱ्या लोकांना माहित असेल हा शब्द, कोर डेव्हलपमेंट. तर ही करण्यासाठी जे आवश्यक आहे ती शक्ती आपल्याला या ध्यानातनं मिळते. त्यामुळे आपण या दिवाळीत असा निश्चय करूया की आम्ही कितीही बिझी असलो, काही असलं तरी रोज ध्यान करणार. ते तर तुम्ही करताच आहात ऍक्च्युली, पण स्वामी असं म्हणायचंय की थोडं पुढे 1 मिनिट 30 सेकंद जास्ती करून बघू, जास्त कॉन्सन्ट्रेट करता येईल का असा प्रयत्न करू, आहे त्याच्यापासून थोडं पुढे जायचा प्रयत्न करू. आणि जे काय आमचे स्वतःचे ड्रॉबॅक्स आहेत कोणाला सांगायची पण गरज नाहीये, आपल्या आपल्या मनाला माहित असतात आणि आपल्या आपल्या मनाशीच ठेवायचे. पण जसं आपण दिवाळीत सगळं वाईट सगळं जुनं पानं टाकून देतो, घर साफ करतो आणि दिवे लावतो, तसं जे काही माझं वाईट आहे, जे काही माझे ड्रॉबॅक्स आहेत ते काढून आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त चांगलं करायचा प्रयत्न आपण ह्या दिवाळीत करूया. अशा अजून खूप छान गोष्टी पुढे ऐकायच्याच आहेत, त्यामुळे मी जास्त बोलत नाही. आपण नेहमीप्रमाणे उपासना आधी करूया. मांडी सगळ्यांना घालता येते, तुम्हाला माहितीये. सहज आसन किंवा सुखासन म्हणजे कुठलंही आसन ज्याच्यामध्ये तुम्ही एक 15 मिनिटं तरी अजिबात न हलता, मुंग्या येणार नाहीत पायावर, अशा कम्फर्टेबल जे असेल, तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल त्या आसनामध्ये बसायचंय. हाताची ज्ञानमुद्रा म्हणजे हे असं, किंवा एकमेकांवर हात ठेवले तरी चालेल. डोळे बंद करायचे आणि आपल्या श्वासावरती लक्ष, म्हणजे मुद्दाम जोरात अशा श्वास घ्यायचा असं करायचं नाहीये. पण जो नॅचरली आपला श्वास चालू आहे, आपल्या लक्षात पण येत नाही तो तसा चालू असतो दिवस रात्र, तसं त्या श्वासावरती थोडं लक्ष द्यायचा प्रयत्न करायचा. आणि दोन भुवयांच्या मध्ये इथे जिथे आज्ञाचक्र आहे तिथे फोकस, डोळे बंद केल्यानंतर डोळे वर करून बघायचा प्रयत्न करायचा नाही, पण फोकस करायचंय. तुम्हाला सगळ्यांना ही प्रोसिजर माहिती आहे, पण एक छोटी रिव्हिजन. आता आपण उपासना करूया. आधी 3 वेळेला गायत्री मंत्र म्हणूया, मग 3 वेळेला ओंकार, आणि मग 1 मिनिटासाठी ध्यान करूया. म्हणजे गायत्री मंत्र सगळे एकत्रच म्हणूया. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम. आता 3 वेळेला ओंकार म्हणूया. ओम. ओम. ओम.
हम्म. आता मुलांनो, आपण इथे आपलं केंद्र असतं आणि बाकीचे पण पुढे कार्यक्रम असतात, त्यामुळे आपण थोडं 1 मिनिटाचंच ध्यान घेतो. पण तुम्ही जेव्हा घरी ध्यान कराल तेव्हा नक्की असा प्रयत्न करा की एक निदान 5 मिनिटं तरी, 5 मिनिटं, 7 मिनिटं, जेवढं जसं बसता येईल तसं जास्ती बसायचा प्रयत्न करा. आणि जसं तुम्ही जास्ती बसाल, जास्त फोकस कराल, तसं तुमच्या लक्षात येईल की आपल्याला खूप त्याचा उपयोग होतो. करून बघाल नक्की. हं? आता नामस्मरण करूया. चैतन्य, तू माझ्या मागे म्हणशील? हो. ओम राम कृष्ण हरी. 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 हरिओम. चला.